बघा पाहू शकता तुम्ही एकविरा देवीचं 9 प्रकार 9 मूर्त्या इथं स्थापन केलेल्या आहेत। रेणुका देवीचं सप्तशृंगी तुळजाभवानी जय शिवराय मित्रांनो, मी अमित चिंचगरकर। अमित फिल्मी बॉय चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मी आज आलेलो आहे विरार वेस्ट ग्लोबल सिटी इथे सोनूबाई भवानी मंदिर या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आलो। मित्रांनो चला तर मग पाहूया, थेट मंदिरात जाऊया। मंदिराचं मंदिराच्या आतमध्ये शिरल्याच्या नंतर लेफ्ट साइडलाच गणपती मंदिर आहे। पाहू शकता भक्त कसे बसतात तिथे। बघा पाहू शकता तुम्ही एकविरा देवीचं 9 प्रकार 9 मूर्त्या इथं स्थापन केलेल्या आहेत। रेणुका देवीचं सप्तशृंगी तुळजाभवानी कालिका माता महालक्ष्मी देवी महिषासुरवर्धिनी देवी शीतला देवी अशा प्रकारे मंदिर आहे। 9 देवींचं इथं दर्शन होतं। पाहू शकता काका कसे जप करतात। काकांचा इकडे जप चालू आहे। काका काय सांगाल या मंदिराबद्दल? तुम्ही किती वर्षापासून या मंदिरात आहेत आणि मंदिराबद्दल थोडक्यात मला काय माहिती द्याल? प्रथम तर ही पूर्ण हा शेती भाग आहे। इथं पहिले एक छोटंसं कौलारू मंदिर होतं। ते 60-70 वर्षापूर्वी शेतकरी यायचे इकडे,
एक छोटा दगड होता, त्याची पूजा अर्चा करायची. त्याच्यानंतर त्याचं रूपांतर या देवीमध्ये केलं आणि ह्या 3 वर्षापासून हे नवीन मंदिर बांधण्यात आलेलं आहे. इकडे मी 3-4 वर्षापासून सेवा करतोय आणि फार एक जागृत देवस्थान आहे. बरीचशी लोक इकडे येतात, नवरात्रीमध्ये गर्दी असते. भंडारा वगैरे होतो की नाही? भंडारा वर्षातून 3दा होतो. एक तर आपला वर्धापन दिवस असतो, तो कालच झाला 16 तारखेला. एक चैत्र नवरात्रीमध्ये अष्टमीला भंडारा होतो आणि आपली जी दिवाळीची नवरात्री असते तेव्हा सुद्धा अष्टमीला भंडारा होतो. काय सांगाल लोकांना इथे यायचं असेल तर मार्ग कसा काय असणार आहे इथे यायला? विरार स्टेशनला जर तुम्ही उतरलात त्याच्यानंतर ग्लोबल सिटी येते. चिखलडोंगरी रोड म्हणून आलं की मारंबलपाडा, चिखलडोंगरी रोड आणि भवानी माता मंदिर बोलायचं. ऑटोवाले तुम्हाला इकडे आणून सोडा. तर बघा मित्रांनो, ऐकलं तुम्ही सगळ्यांनी, काकांनी आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तर या मंदिराला भेट द्या आणि तुमच्या ज्या मनोकामना आहेत त्या या मंदिरात नक्कीच पूर्ण होतील. काका, थँक्यू सो मच तुम्ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. तर मित्रांनो, व्हिडिओ कशी वाटली? व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय शिवराय. भेटू पुन्हा एका व्हिडिओमध्ये.